यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि उमरखेड हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील अस्तीकर असतील आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख असतील यांनी पक्षासोबत गद्दारी केली, पक्ष सोडला, विलिनीकरणाच्या वाटेवरती आहेत, म्हणजे ते गेलेलेच आहेत. ज्या मायबाप मतदारांनी प्रचंड मताधिक्याने त्यांना निवडून दिलं होतं त्या पक्षासोबत एकंदर जनतेसोबत गद्दारी केल्याची भावना आता जनतेमध्ये आहे. आणि या अनुषंगानं यवतमाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्वाची बैठक आज सेलिब्रेशन हॉल या ठिकाणी संपन्न झाली. आणि या बैठकीला माननीय जिल्हा प्रमुख किशोर इंगळे असतील, जिल्हा संपर्क प्रमुख माननीय राजेंद्र गायकवाड असतील, वणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे एकमेव आमदार माननीय संजय देरकरजी असतील, पिंटूभाऊ शिंदे असतील, सागरताई पुरी असतील, कल्पनाताई दर्वे असतील, सर्व शिवसैनिक या ठिकाणी जमलेले आहेत. भाऊ, मी मागच्या 2-3 दिवसापासून तुम्हाला फोन करत होतो आणि म्हणत होतो की भाऊ भाऊ नॉट रिचेबल आहेत, पण ते तुमच्या संपर्कात होते आणि आता ते आपल्यात नाहीयेत, हयात नाहीयेत. काय भावना आहे शिवसैनिक म्हणून? तुमचे फोन मला होते. मी जसे फोन आले, पदाधिकाऱ्यांचे फोन आले, मी वाहिन्यावर पाहिलं तसं मी त्यांना फोन केला. त्यांनी सांगितलं नाही अजून काहीच नाही, आम्ही असं काहीच केलेलं नाही, आम्ही असं काही होऊ देणार नाही, करणार नाही, धडधडीत खोटं बोलत होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांचे फोन काही पदाधिकाऱ्यांना गेले. त्या पदाधिकाऱ्यांनी बाबूराव राळेगावच्या पदाधिकाऱ्यांनी मला संपर्क केला की असं असं आम्हाला म्हणतायत खासदार. मी पुनश्च त्यांना फोन लावला आणि सांगितलं की कशासाठी फोन केले तुम्ही, तुमच्यासोबत कोणीही येणार नाही, हे तुम्हाला ठासून सांगतो, एकही शिवसैनिक तुमच्यासोबत येणार नाही म्हटलं. आणि भाऊ म्हटलं, राजकीय विजयवासातून तुम्ही निघाले, पक्षाने एवढं मोठं दिलं तुम्हाला, उद्धव साहेबांनी एवढं पुन्हा चान्स दिला, अशा वेळेला म्हटलं असं आत्मघातकीपणा करू नका, राजकीय आत्महत्या होईल तुमची. आणि तुम्हाला काय कमी आहे म्हटलं भाऊ, एवढं मोठं वैभव तुम्हाला आहे, सर्व आहे, एवढा मोठा एम्पायर आहे, एज्युकेशनल एम्पायर आहे, करोडो अरबो रुपयाची संपत्ती आहे, काय गरज आहे? नाही नाही, मी असं करणार नाही, मी येतो, मी भेटतो, मी परवाला येत आहे आणि मी भेटतो, असं बोलत राहिले. परंतु त्यांचं शिजलेलं होतं. ते म्हणतायत की मी जनतेच्या विकासासाठी गेलो आणि लोकांचा मला विकास करायचा आहे, मतदारसंघाचा विकास करायचा आहे. तुम्ही सुद्धा वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार आहात, आपली आमदार म्हणून खऱ्या अर्थानं शिवसेनेचा कार्यकर्ता आणि शिवसैनिक म्हणून काय भावना आहे, काय कसं पाहता आपण? आता आम्हाला जवळपास 1.5 वर्ष झालं आणि हे महाआघाडी आहे ज्याच्यात BJP, शिंदेसेना, राष्ट्रवादी या सर्वांनी ठरवून घेतलं की विरोधकांना कामं द्यायची नाही. बरोबर. आणि ठीक आहे ना, कामं दिले नाही म्हणून की निवडून येते आणि कामं केले म्हणूनच निवडून येते असा प्रकार आहे, हे जनतेला ठाऊक आहे, लोकांना कळतं. जनतेनं कळवलं. आम्ही सांगितलं का बा मला कामं मिळेल नाही मिळेल, पण माझा संपर्क हा शेवटी शेवटच्या माणसापर्यंत होता, शेतकऱ्यापर्यंत, कष्टकऱ्यापर्यंत. मी म्हटलं मी माझा संपर्क ठेवीत. मी त्यांना समजावून सांगितलं, अरे हे विरोधी पक्षात आम्ही बसलो ना, बरोबर, सत्ताधारी आम्हाला कामं देत नाही, अशा वेळेस आम्ही काय करायचं? लोकांची अपेक्षा भरपूर आहे. बरोबर. इतक्या वर्षात त्यांनी काय केलं काय नाही केलं हे आपल्याला माहीत आहे. 10 वर्ष झालं, 2014 पासून BJPची सत्ता आहे आणि त्यांनी जे काही कामं केले, जे कामं कसे केले, त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी कामं केले. बरोबर. त्यांनी काही विकासाचे कामं केले नाही, की जनतेच्या भल्यासाठी कामं केले नाही, शेतकऱ्यासाठी कामं केले नाही. आजही आपण बघतो की गावातील, खेडेगावातील पांधन रस्ते घोषणा केली. तुम्हाला माहिती आहे की आता मागच्या अधिवेशनात त्यांनी घोषणा केली. अजून पण आम्ही माझ्या तालुक्यात, माझ्या विधानसभा क्षेत्रात प्रत्येक रस्त्याची मी चाचणी केली, पाहणी केली, त्यांचे रस्त्याचे मॅप तयार केले, सर्व तयार केले. जोपर्यंत पैसाच येत नाही तोपर्यंत कामं कसे करायचे, काम होऊ शकत नाही. याचा अर्थ हां, हे फक्त पोकळ घोषणा करायच्या, शेतकऱ्यांना लुबाडायचं, निवडणुकीपर्यंत आपला जे काही साध्य करायचं आहे त्यांना साध्य करायचं. लाडक्या बहिणीच्या संदर्भात सुद्धा काय झालं, बरोबर, त्यावेळेस देताना त्याने सर्वांना लाडकी बहीण म्हणून देऊन दिलं. आता लोक मायनस केले. आज मायनस केले. का बरं केले? का बरं केले? आज कर्जमाफी करत आहे. कर्जमाफीत आमच्या उद्धव साहेबांनी जे काही कर्जमाफी केली, सरसकट केली, एकही कागदपत्र मागितले नाही. आज का बरं? आज त्यांना निकष का लावले? आमची तीच मागणी घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावर यवतमाळ जिल्ह्याच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मोर्चा. भाऊ, पक्षात गद्दारांना थारा नाही ही तुमची कायम भूमिका असते. शिवसेनेमध्ये काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्याकडे काय कोण म्हणून पाहतो. पिंटूभाऊ शिंदे म्हटल्यानंतर थोपटलेली मांडी लोकांना आठवते. काय सांगाल, संजय देशमुखांनी पक्षासोबत, जनतेसोबत गद्दारी केली,
सर्व शिवसैनिकाचा खऱ्या अर्थानं जर अपमान जर झाला असेल तर आज झाला. जनमताचा अपमान झाला. शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा अपमान झाला. आणि विकास आता तुम्ही आमदार साहेबांसोबत बोलत होते. कशाचा विकास? एखादं मेडिकल कॉलेज घ्यायचं? हा तुम्ही एखाद्या बेरोजगाराच्या संदर्भात एखादं युनिट उभं केलं इथे एखादं? तुम्ही स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे काय केलं का? आणि विकास कोणाचा गरज आहे तुम्हाला? जनतेचा. अरे तुम्ही स्वतःच्या विकासासाठी निघून गेले. एवढं मोठं मॅन्डेट तुम्हाला असताना, इतक्या लोकांनी तुम्हाला 1 रुपयाही कोणीही खर्च न करता दिवस रात्र तुमच्या आमच्या सर्वांनी मेहनत करून त्यांना निवडून आणलं. आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. 1 नाही 2 जिल्ह्याचं नेतेपद दिलं. अजून तुम्हाला काय पाहिजे होतं? त्यापेक्षा आणि मी काय म्हणतो, शेवटी काय राहते की बा विषय संस्काराचा आहे. विषय संस्काराचा आहे. शेवटी आमची सकाळी आई मला जाता जाता म्हणे की बाबा अजून संघर्ष सुरूच करे, पण डगमगू नको, याच्यासारखं असं भीकमागे धंदे करू नको. हे जे संस्कार आहे ना, हे संस्कार फार महत्वाचे आहे. पण माझी आई खरी बोलली. कदाचित गेलेल्या खासदाराची आई खोटी बोलली असं. लक्षात आलं का? बरोबर. हे महत्वाचा विषय आणि हे दुःख आहे. भाषणामध्ये तुम्ही म्हणालात की